देशमुखांनी सांगितलं, मला आणि आदित्यला आत टाकायचा फडणवीसांचा डाव होता. सगळं सहन करून उभा राहिलोय. राजकारणात फडणवीस राहतील किंवा मी. उद्धव ठाकरेंचा इशारा. असा नडलो की मोदींनाही घाम फुटला. इथे प्रचाराला याच उरली सुरलेली गुरमीही उतरवतो. उद्धव ठाकरेंचं मोदींसह भाजपला थेट आव्हान. उद्धव ठाकरेंचा हा अहंकार कोण कुणाची जिरवणार येणाऱ्या काळात समजेल. प्रवीण दरेकरांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. बूट चाट्यांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केले. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल. धारावीकरांना मुलुंड दहिसर मिठागरात टाकायचंय, पण आपलं सरकार आल्यावर धारावीचं टेंडरच रद्द करायचं. उद्धव ठाकरेंचं विधान. उद्धव ठाकरेंकडून विभाजनाची भाषा. ठाकरे कुणाच्या भरवशावर चिथावणी देतायत. चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल. वातावरण आपल्या बाजूनं. भाजपनं धडा घेतलेला नाही. आपल्याला एकजुटीनं काम करावं लागेल. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधींचं वक्तव्य. पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या दुपारी 4 वाजता निकाल. खेडकरांचा अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली पटियाला हाऊस कोर्टात अर्ज. पूजा खेडकरांनी लैंगिक छळाची तक्रार केल्यानं हे सर्व केलं जातंय. खेडकरांच्या वकिलांचा न्यायालयात आरोप. फडणवीस दरेकरच्या माध्यमातून मला उघडं पाडण्याचा डाव रचतायत. मराठा संघर्ष मोर्चामध्ये दरेकरांनीच फूट पाडली. मनोज जरांगेंचा आरोप. अमोल मिटकरींच्या तोंडाला मुळव्यात. त्याला तुडवणार, कुत्र्यासारखं मारणार. मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळ दुनबळेंची जाहीर धमकी. कुथवणार म्हणजे कुतवणार, तुला तुडवणार, तुला कुत्र्यासारखा मारणार, कुत्र्यासारखा. समजलं? भुंकणारं कुत्रं कधी चावत नसतं. एका बापाची औलाद असेल तर त्यानं समोरासमोर यावं. अमोल मिटकरींचं दुनबळेंना आव्हान. महाराष्ट्र असेल तर त्या कर्णबाळ्याला, तो एका बापाची औलाद असेल ना, त्यानं समोरासमोर येऊन हरामखोरांनी माझ्यासोबत भिडावं. त्याच्यामुळे यांनी अवकातीतच राहावं. मिटकरींना तुडवा नाहीतर पदमुक्त करणार. कर्णबाळ दुनबळेंच्या चिथावणीनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून गाडीची तोडफोड, तर अकोल्यातील मिटकरींच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ. मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, सौरभ भगतसह 3 अटके. प्रकृती ठीक नसल्यानं साबळेंवर रुग्णालयात उपचार. मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. दुपारी 12 वाजता मूळ गावी निंबी मालोकारमध्ये अंत्यसंस्कार होणार.